20 वर्षात 24 बदल्या, एकाच IAS अधिकाऱ्याचा हा रेकॉर्ड. तुकाराम मुंढे हे नाव जिथे जातं तिथे प्रशासन सुधारतं की राजकारण बिघडतं. एक धडाडीचा अधिकारी म्हणून ओळख असलेले मुंढे नागपूर महापालिकेत आल्यावर त्यांच्या विरोधात तक्रारी का वाढल्या आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे फक्त त्यांना निलंबित करण्याची मागणी केल्यामुळे भाजप आमदाराला थेट धमकीचा फोन का आला? IAS अधिकाऱ्याचे समर्थक आमदाराला धमकी देत असतील तर याची गंभीर दखल मुख्यमंत्री घेणार का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आणि विधानसभेतील गदारोळाची कहाणी तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. नमस्कार, मी समीक्षा देशमुख आणि आपण पाहत आहात TOD मराठी. भारतीय प्रशासन सेवेतील IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांच्यामुळे महाराष्ट्र विधानसभेत जोरदार गदारोळ झालाय. या गदारोळाचे मूळ कारण आहे भाजप आमदार कृष्णा खोपडे यांना आलेला धमकीचा फोन. झालं असं की आमदार कृष्णा खोपडे यांनी धडाडीचे अधिकारी तुकाराम मुंढे यांना निलंबित करण्याची मागणी केली होती. ही मागणी केल्यामुळे खोपडे यांना धमकीचा फोन आला असा त्यांचा आरोप आहे. खोपडे यांनी थेट विधानसभेत आरोप केला. मुंढे यांच्या इशाऱ्यावरूनच यांना धमक्या येत आहेत. 20 वर्षात 24 बदल्या झालेल्या या अधिकाऱ्याची गंभीर दखल मुख्यमंत्र्यांनी घ्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे. यावर सभागृहात दोन्ही बाजूने मतमतांतर झाली. काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी आमदाराला धमकी देणे चुकीचे असल्याचे सांगत मुंढे यांनी नागपूर महापालिकेत नियमाला धरून काम केले होते. जर कोणी भ्रष्टाचारावर कारवाई करत असेल तर त्याला दोष देऊ नये, मात्र आरोपांची सत्यता तपासलीच पाहिजे असं मत त्यांनी व्यक्त केलं. तर भाजप आमदार प्रवीण दटके यांनी मुंढे यांच्यावरील महिला अधिकाऱ्यांच्या तक्रारी आणि त्यांना देण्यात आलेल्या गैरवर्तनाची आठवण करून देत शासनाने या संपूर्ण प्रकरणावर त्वरित निवेदन देण्याची मागणी केली आहे. या सगळ्या गदारोळानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हस्तक्षेप करत या प्रकरणावर आपलं मत मांडलंय. मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय की आमदार कृष्णा खोपडे यांना आलेल्या धमकी प्रकरणाचा गांभीर्याने तपास करण्यात येईल. धमकी देणारे कोण आहेत, त्यांच्या मागे कोण आहे, या सगळ्याची चौकशी होणार आहे. त्याचबरोबर मुंढे यांच्यावरील आरोपांची संपूर्ण माहिती देखील घेतली जाईल. तुकाराम मुंढे यांच्यासारख्या धडाडीच्या अधिकाऱ्याचा प्रशासकीय कामामुळे होणारा राजकीय गोंधळ आणि आता थेट धमकीचा मुद्दा, या प्रकरणातून सत्य बाहेर येणार का, याकडेच आता संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलं आहे.